नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ. 2 संशयित ताब्यात. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात एका तरुणावर भर रस्त्यात हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी सांगली मार्गावरील शिक्षक पतसंस्थेजवळ ही घटना घडली. ओंकार जितेंद्र कांबळे, वय 22, राहणार सांगलीवाडी, असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अनुराग अमोल सूर्यवंशी, राहणार इचलकरंजी, आणि ओंकार संजय शेंडे, राहणार हातकणंगले, या 2 विशीतील तरुणांना रात्री उशिरा ताब्यात घेतले असून त्यांनी या गुन्ह्याची प्राथमिक कबुली दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात ऑक्टोबर 2025 मध्ये एका नाजूक प्रकरणाच्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात ओंकार कांबळे आणि त्याच्या काही साथीदारांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातून जामिनावर सुटल्यानंतर बुधवारी ओंकारला इचलकरंजी येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले होते. कार्यालयाच्या परिसरात असतानाच काही जण आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा संशय ओंकारला आला. त्याने तात्काळ ही बाब तेथील पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओंकार पोलीस कर्मचारी जगदीश पाटील यांच्यासोबत दुचाकीवरून परतत होता. सांगली रस्त्यावरील एका पशुखाद्य दुकानाजवळ ते पोहोचले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अचानक गोळीबार करत हल्ला केला. या घटनेत ओंकारच्या पोटाच्या भागाला दुखापत झाली. यावेळी पोलीस कर्मचारी पाटील यांनी कमालीचे प्रसंगावधान राखले. त्यांनी जखमी ओंकारला तातडीने एका सुरक्षित दुकानात नेले आणि दुकानाचे शटर खाली ओढून घेतले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे ओंकारचा जीव वाचला आणि पुढील मोठा अनर्थ टळला. हल्ला केल्यानंतर संशयितांनी सांगलीच्या दिशेने दुचाकीवरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेणुकामाता मंदिराजवळ शिताफीने सापळा रचला आणि गोपनीय माहितीच्या आधारे 2 मुख्य संशयितांना ताब्यात घेतले. इचलकरंजीसारख्या वर्दळीच्या शहरात हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील व्यवहार काही काळासाठी थांबवण्यात आले होते व दुकाने बंद करण्यात आली होती. सध्या जखमी ओंकारवर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त तैनात केला असून या प्रकरणातील आणखी काही साथीदारांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून अत्यंत वेगाने सुरू आहे.